शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओचे पडसाद आज विधानसभेत उमटले। सभागृहातील महिला आमदार या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। यामिनी जाधव, मनीषा चौधरी यांनी महिला सुरक्षेचा प्रश्न सभागृहात मांडलाय। व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी देखील या महिला आमदारांनी केलेली आहे। महिलेच्या बाबतीत एक प्रतिष्ठित महिला आहे, जी माझी नगरसेविका आहे, माझी सहकारी होती, आणि अशा महिलेच्या बाबतीत रॅलीमध्ये जी मॉर्फिंग केली गेलेली आहे। अध्यक्ष महोदय, एका महिलेने किती वेळा मीडिया समोर येऊन स्वतःला साबित करायचं की मी चुकीची नाहीये, आणि मग याच्यावर कधी कारवाई होणार? ज्यांनी कोणी हे केलेलं असेल, अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत इथे आदेश दिले जावे की ताबडतोब त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। ज्या पद्धतीने व्हायरल केलेला आहे, माफ करून त्याच्यामध्ये पहिला व्हिडिओ कोणी माफ केला त्याला शोधून काढावं। ह्याच्यामधला मास्टर माइंड कोण आहे तो शोधून काढा। अध्यक्ष महोदय, आम्हाला न्याय पाहिजे। ठीक आहे, चला, आम्हाला न्याय पाहिजे, महिलांना न्याय पाहिजे। हा कुठल्या एका स्त्रीचा प्रश्न नाहीये। शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणामध्ये दहिसर पोलिसांनी कल्याणच्या तिसगाव परिसरात विनायक डायरे या तरुणाला ताब्यात घेतलाय। विनायक डायरे हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोशल मीडिया सेलचा कार्यकर्ता आहे। परंतु यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी विनायकच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप विनायक डायरेच्या कुटुंबियांनी केलाय। धमकी देणाऱ्यांची नावं सांगूनही पोलीस तक्रार दाखल करून घेत नसल्याचा देखील त्यांनी आरोप केलाय। त्यामुळे संतप्त डायरे कुटुंबियांसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडत घोषणाबाजी केली आहे। एकाएकाने घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसनं विधान परिषदेच्या गटनेतेपदाच्या नियुक्तीबाबत मोठी चूक केल्याचं समोर आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं विधान परिषदेच्या गटनेतेपदी एकनाथ खडसेंची नियुक्ती केली आहे, पण त्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नियुक्ती केल्याचं पत्र 10 मार्चला निघालंय। आणि यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी जोरदार टोलेबाजी केली आहे। एकनाथ शिंदेंनी नवी पद्धत सुरू केली आहे। ते आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते होऊ इच्छित आहेत, अशी मिश्किल टिप्पणी जयंत पाटलांनी केली आहे। आता सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आलेत, त्यांनी तर देशाचे पंतप्रधानच बदललेले आहेत। काल त्यांनी देशाच्या पंतप्रधान पदावर मुर्मू मॅडम आहेत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे। त्यामुळे माझ्याकडे असणार हे विधिमंडळ पक्षाचा गटनेता म्हणून जे पद आहे तेही आता धोक्यात आल्यासारखं दिसायला लागलेलं आहे। रिओ सगळ्या पक्षाचा पाठिंबा घेतात, इथंही नवीन पद्धत एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केली आहे। ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे गटनेते होऊ इच्छित आहेत। त्यामुळे हे आपल्या निदर्शनास